नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर उच्च न्यायालय भरतीतील काही महत्त्वाचे मुद्दे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत रिझल्ट लागला नाही, परंतु रिझल्ट लेट लागला तर तुमचाच कसा फायदा होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोर लिपिकमध्ये 60 प्लस आहे आणि शिपाईमध्ये 20 प्लस आहे, अशा विद्यार्थ्यांचे चान्सेस का वाढतात? रिझल्ट लेट लागला तर नेमकं काय होऊ शकतं? त्यानंतर विद्यार्थ्यांनो, टायपिंगमध्ये जास्त गुण मिळालेच किती फायदा होतो? मागच्या वर्षी टायपिंगमध्ये जवळपास 90% मुले का फेल झाली याची सुद्धा कारणे बघणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुलाखत इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मुलाखतीमध्ये कमी मार्क्स का मिळतात आणि कमी मार्क्स मिळाले तर ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा स्कोर लिपिकमध्ये 60 प्लस किंवा 58 प्लस आहे आणि शिपाईमध्ये 20 प्लस आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर मुलाखतीमध्ये आणि टायपिंगमध्ये चांगले मार्क्स मिळाले, तर त्यांची संधी कशी वाढतो? तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो स्कोर आहे लिपिकचा आणि शिपाईचा तो सुद्धा कमेंटमध्ये टाका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला मुलाखत का महत्त्वाची आहे? तर एकदम सोप्या भाषेत बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत तुमची जी लेखी परीक्षा 90 मार्क्सची होती, टायपिंग स्किल टेस्ट 20 मार्क्सची होती आणि मुलाखत 40 मार्क्सची होती. टोटल 150 मार्क्स, शिपाईसाठी 30 मार्क्स लेखी पेपर, 20 मार्क 10 मार्क्सची स्किल टेस्ट, 10 मार्क्सची मुलाखत, टोटल 50 गुण. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, आज बघा जरी रिझल्ट लेट लागला, तर तुम्हाला जास्त टाईम मिळतो आणि जास्त टाईमचा फायदा कसा होतो बघा. जर एखाद्या विद्यार्थ्याला आज लेखीमध्ये 78 मार्क्स आहे, परंतु त्याला मुलाखतीमध्ये 15 मार्क्स मिळाले आणि तो टायपिंगमध्ये जर तो फेल झाला, परंतु त्यात जो विद्यार्थ्यांना आज 60 प्लस किंवा स्कोर आहे, त्याला मुलाखतीमध्ये जर त्यांनी चांगली प्रिपरेशन केली, आता जो वेळ मिळत आहे त्यामध्ये त्याला 34 मार्क्स मिळाले आणि त्याने टायपिंगमध्ये स्किल टेस्ट पास केली, तर विद्यार्थ्यांनो त्याचा आज किती प्रमाणात जास्त चान्सेस वाढू शकतो. मी तुम्हाला समोरच्या स्लाईडमध्ये सांगणार आहोत, की टायपिंगमध्ये मागच्या वर्षी जवळपास 90% मुलं का फेल झाली होती आणि त्यामुळेच लो स्कोरवाल्यांचे चान्सेस का वाढतात. त्यानंतर बघूया शिपाईसाठी विद्यार्थ्यांनो सेम बघा जर लेखीमध्ये त्याला 24 मार्क्स आहे, परंतु स्किल टेस्टमध्ये त्याला 8च मार्क्स आणि मुलाखतमध्ये 4 मार्क्स मिळाले. तर त्याचे एकूण 36 गुण होते, परंतु एक दुसरा विद्यार्थ्याला लो स्कोर आहे 20 आहे, स्किल टेस्टमध्ये 8 मार्क्स आणि मुलाखतमध्ये 10 मार्क्स आहे. त्याला टोटल किती 38 मार्क्स आहे म्हणजे काय त्याचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचा रिझल्ट लेट लागत असेल, परंतु तुम्हाला आज टाईम काय मिळत आहे, जास्त मिळत आहे, वेळ काय जास्त मिळत आहे. आपण बघितलं होतं की कट ऑफ बघा, ज्यांचा स्कोर 58, 60 प्लस आहे, अशा विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवा. जर कट ऑफ खूपच कमी गेला, तर तुमचा 10 दिवसात किंवा 1 महिन्यात टायपिंगची स्पीड येणार नाही. परंतु जर तुम्ही आजपासून तयारी सुरू ठेवली, ज्यांचा स्कोर 58 प्लस आहे आणि शिपाईमध्ये 20 प्लस आहे, तर तुमचाच फायदा होणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, समोर जिल्हा न्यायालयाची भरतीसुद्धा येणार आहे. परंतु जर तुम्ही तयारी थांबवली, जर तुम्ही आज तयारी थांबवली आणि तुम्ही वेळेवर जर तुम्ही रिझल्ट लागला आणि कट ऑफ खूप कमी गेला, तर तुमची टायपिंगची चाचणी 100% तुम्ही काय होणार, फेल होणार. कारण मागच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 90% मुलं काय झाली होती, फेल झाली होती टायपिंग टेस्टमध्ये. टायपिंग टेस्टमध्ये का महत्त्वाची आणि का फेल झाले होते बघा. कारण विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची 20 गुणांची जी टायपिंगची चाचणी आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनो 40 वर्ड्स पर मिनिट गाठण्याच्या प्रयत्नात काय होतं, जास्त चुका होतात. कारण विद्यार्थी मित्रांनो, कोडची जी पॅसेज येतात, ते अत्यंत हार्ड येतात, कठीण येतात आणि 40 वर्ड्स पर मिनिट एवढी स्पीड ही घेणं आणि ते रिकव्हर करणं त्यासाठी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. 3 ते 4 महिन्याची काय लागतात कालावधी आणि त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज त्याची काय प्रॅक्टिस करावी लागेल. तरच तुमची टायपिंगची काय होतं टेस्ट पास होतात. त्यानंतर बघूया फक्त वेग नाही तर विद्यार्थी मित्र काय ॲक्युरसी पाहिजे. त्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी फेल होतात. त्यानंतर स्पेलिंग, स्पेसिंग, विरामचिन्हाच्या चुका टाळाव्या लागते. त्यानंतर दररोज नियमित सराव करून वेग आणि अचूकता दोन्ही काय तुम्ही वाढवा. कारण विद्यार्थी तुम्हाला आता वेळ मिळत आहे. जर रिझल्ट लेट लागला तर हा फायदा तुमचाच आहे विद्यार्थ्यांनो आणि जास्तीत जास्त फायदा ज्यांचा स्कोर लो स्कोर आहे, असे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये येणार. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कट ऑफ जाऊ द्या, कट ऑफ जरी जास्त लागेल किंवा परंतु यावर्षी बघा कट ऑफ जास्त किंवा कमी परंतु कट ऑफ हा कमीच लागणार कारण विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे. मग काय परीक्षेपूर्वी तुम्ही टायपिंगसाठी मॉक टायपिंग टेस्ट काय करा नक्की सोडा. बघा जर आपला वेग आणि अचूकता असली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यश काय मिळणारच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सुरू करा. आता सगळ्यात आधी बघूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काय आहे मुलाखत.
त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो सगळ्यांनी काय करा, आपल्या या व्हिडिओला लाईक तर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करा. कारण आपण मुलाखतीचे जवळपास 10 व्हिडिओ काय घेतले, आपण संपूर्ण मुलाखतीची तयारी आपल्या YouTube चॅनलवर केली आहे. तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही नाही का संपूर्ण मुलाखतीचे काय व्हिडिओ बघू शकता. कारण मुलाखतच तुमचं काय करते, सिलेक्शन ठरवते. ते आता बघूया आपण. कारण विद्यार्थी मित्रांनो, परंतु मुलाखतीमध्ये तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळतात. मागच्या वर्षीसुद्धा मुलांना खूप कमी मार्क्स मिळाले आहे. 40 मार्क्सची मुलाखत आहे, परंतु काही-काही विद्यार्थ्यांना 20च मार्क्स मिळाले आहे. का बरं? कारण त्यामागची काही कारणे आहे बघा. काही असे विद्यार्थी आहे, की जे स्वतःची ओळख किंवा नीट देता येत नाही. त्यामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांना अनेक मुलांना कमी मार्क्स मिळाले आहे. म्हणून तुम्ही आजच प्रॅक्टिस करा. कारण आपण आपल्या YouTube चॅनलवर 10 व्हिडिओ घेतले, तर प्लेलिस्टमध्ये जा, तिथे जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर बघा आत्मविश्वासाचा अभाव. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आजपासून सराव नाही केला आणि रिझल्टची वाट पाहत राहिला, तर तुमचं प्रिपरेशन होणार नाही नक्की 101%. त्यामुळे काय तुम्ही आजपासूनच सुरू करा. विचारलेल्या प्रश्नांना काय स्पष्ट व नेमकी उत्तर न देता आहेत, कारण आपली प्रॅक्टिस नसते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, संविधान व न्यायालय व सामान्य ज्ञानाचा अपुरा अभ्यास, त्यानंतर संवाद कौशल्य कमी असणे, त्यानंतर योग्य पोशाख व शिस्त न पाळणे याचं सुद्धा आपल्याला ज्ञान नसणे, त्यानंतर डोळ्यात डोळे मिळवून न बोलणे, हे सुद्धा काय यामुळे सुद्धा काय म्हणजे मुलाखतीमध्ये तुमच्या संपूर्ण काय टेस्ट घेतल्या जातात. त्यानंतर बघा अनावश्यक घाबरणे किंवा घाईघाईने उत्तर देणे, हे का बरं होते? कारण प्रॅक्टिस नसणे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज वेळ मिळाला आहे त्याचा भरपूर प्रमाणात फायदा करून घ्या. त्यानंतर प्रामाणिकपणे उत्तर न देता अंदाजात बोलणे. कारण विद्यार्थ्यांना तुम्ही प्रिपरेशन करून न जात, त्यामुळे मुलाखतीचा सराव मॉक इंटरव्ह्यू न करणे. तर मग आज काय विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण जेवढे पण टॉपिक यावर सुद्धा आपण जवळपास 10 व्हिडिओ घेतले आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तसेच तुमचा काय स्कोर आहे, कुठून फॉर्म भरला ते सुद्धा कमेंटमध्ये टाकू शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट हा तुमचा लागणारच आहे, परंतु रिझल्ट लेट लागला तर हा फायदा तुमचाच आहे. म्हणून रिझल्टची वाट पाहू नका. आजपासून मुलाखतीची संपूर्ण तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.